बातमी संतोष देशमुख प्रकरणातल्या कृष्णा आंधळे या फरार आरोपीची आहे। कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिक नाशिककरांनी केलेला आहे। तसंच गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकामध्ये कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा स्थानिक करतायत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीस कृष्णाचा शोध घेत आहेत। तसंच नागरिकांनी या सगळ्या संदर्भात कृष्णाला पाहिल्याची कबुली दिल्यानंतर तसा खुलासा केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे कृष्णाचा। आपण पाहतोय कृष्णा हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो। त्या ठिकाणी सुयोजन गार्डन आहे, त्या गार्डनच्या या ठिकाणावर आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं। 9:36 ला तो त्यांनी जी संशयित गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते त्या ठिकाणी जाताना दिसत आहे। तर आमच्यासोबत कोणी शोधपथकाची क्राईम ब्रांचची टीम आहे ते आणि गंगापूर पोलीस आहे। आता ह्याच गाडीचं जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने तपास करतो। जो तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय, ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघं जण जे काही दिसत आहे जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले आहेत। हा फुटेज आता आपण शिवजित सेंटर मध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज, लाईव्ह फुटेज सगळेजण तुम्ही आहेत, तुम्ही बघताय। जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं, जे वर्णन सांगितलं तेच आहे ते। त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील। मी दोघं जण इथं त्या फांद्याच्या तिथं मोटरसायकलवर उभे होते आणि त्यांना बघितलं मी। तर बघता बघता त्यांनी मास्क खाली केला आणि विदिन अन सेकंड त्याला ओळखलं का हा कृष्णा आंधळे, 10,000% तो कृष्णा आंधळेच होता। हे मी गॅरंटीने मी छातीत ठोकून सांगू शकतो का तो कृष्णा आंधळेच होता। कृष्णा आंधळेच होता हे कशावरून सांगा? गेल्या 3 महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र बघतोय, आपण बघतोय। 17-18 वर्षापासून गेल्या क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये मी वकिली करतोय आणि माणसांना ओळखायला मला वेळ लागत नाही। तर त्याच्याबरोबर जो माणूस होता त्यांनी मास्क घातलेला होता, त्यांनी जेव्हा मला बघितलं मी त्यांना बघितलं तर नजरच्या जे काय आमच्या घडामोडी झाल्या तर ते बघून मखमलाबादच्या दिशेने निघून गेले ते।